परंतु त्यांच्या संघाने जो परफॉर्मन्स आज दिलाय थोडं नाराज केलं, परंतु हरकत नाही. क्रिकेट आहे, प्रत्येक वेळेस चांगला खेळलं असं काही सांगता येत नाही. हलक्या हाताने खेळलेला आहे. इकडे मात्र जर बघायला गेलं तर दुसऱ्या वर्षी जी स्पर्धा जिंकली होती ती मात्र बिरवाडी टायगर्स या टीमने जिंकली होती. त्यांचा एकूण खेळाडू होता ब्रिजेश आणि आपण बघू शकतात दुसरं वर्ष गाजवलं होतं त्यांनी. परंतु या वर्षी कुठे ना कुठे कमी पडत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की सलग 3 मॅच गमावल्यानंतर इथे स्पर्धेतलं जे आव्हान आहे ते आव्हान मात्र इकडे समाप्त झालेलं आहे. परंतु समोरच्या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथे जिंकणं गरजेचं आहे, कारण की इथे टॉपमध्ये राहण्यासाठी आता जिंकले, उद्याची मॅच जर ब्रिजेश घरत यस नवीन विनर नक्की भेटणार. ब्रिजेश घरतचा संघ जर पराभूत झाला तर मात्र ती लढत जी असेल ना बॉलआउटमध्ये असेल टॉपवर राहण्याची. बरंच काही घडलं जाईल. हलक्या हाताने खेळला जातोय, मात्र यावेळेस फक्त टायमिंग केलंय. एक धाव नक्की असेल. पायाने चेंडू उडवला जातोय. 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन अगदी हलक्या हलक्या मंद पावलाने 2 धावा पूर्ण केल्यात. वयाच्या 40 उलाढल्यानंतर मात्र हा क्रिकेट खेळणं आणि हा स्टॅमिना जपणं हे सोपं काम नाही आहे. मी काल खेळला, आजही अंग दुखतोय, कोणाला सांगणार. परंतु 40 वयानंतर मात्र खेळणं आणि तरी देखील हा बघा स्ट्रोक आणि एखाद्या युवाला लाजवेल असा स्ट्रोक. परंतु काय क्षेत्ररक्षण आहे, परंतु इकडे तिकडे इशारा होता की जी लाईन आहे ती लाईन क्रॉस केलेली आहे आणि त्यामुळे हा षटकार आलाय. बाहेर गेल्यानंतर राखीस देखील सांगतो त्यांचा खेळाडू की तू लाईनीच्या बाहेर जाऊन मात्र चेंडू अडवलाय आणि त्यामुळे षटकार स्वप्नील घरतच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम परनाळी येत डीजे. थँक्यू डीजे. तुमचाच प्लेयर तिकडे क्लिअर करतो राकेश की षटकार गेलाय. चला इकडे मात्र षटकार आहे आणि कृपया करून तुम्ही तुमच्याच खेळाडूवर डाऊट करतात ह्यात काही वाद नाही, कारण की तुमच्याच खेळाडूने इकडे क्लिअर केलं होतं की सरकार फायटरने कुठे जाऊ नये ही विनंती आहे. कॅप्टनने इकडे रिपोर्टिंग करायचं आहे. विनोद पाटील अध्यक्षाने बोलवले आहे. सरकार फायटरच्या कॅप्टनला फटका सजवला आहे. इकडे मात्र फसलाय विकेटचा पतंग. स्वप्नील घरत बॅक टू डगआउट्स. डीजे. थँक्यू. सरकार चॅलेंजरच्या कॅप्टनला विनंती रिपोर्टिंग करून जा. अध्यक्ष विनोद पाटील आपल्याला इथे बोलवतोय. ध्रुवांगने कॅच घेतलेली आहे. इकडे मात्र आपण बघू शकतात चांगली कॅचिंग. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय 89 रूपामध्ये. षटकार आला आणि षटकार आल्यानंतर विकेट देखील लगेच आलाय. यतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतंय, संघाचा संघ नायक. कमालीचा मात्र गोलंदाज आपण बघू शकतात. रोहन पाटील मॅन फ्रॉम पास्तळ. कट केलेला आहे, चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये जात असताना पाठलाग मात्र नाही होणार. इथे मात्र चौकार. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 13 स्कोर कार्डवर. डीजे.
थँक्यू. षटकामध्ये बघायला गेलं तर बरेचसे स्ट्रोक लगावले जात आहेत, बरे विकेट देखील आला आहे आणि इथे मात्र षटका चौकार पाहायला मिळत आहेत. रोहन हात खोलतोय पण एकदा कट केलेला आहे. इकडे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक, यावेळेस मात्र एक धाव तर नक्की असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिरुपती बालाजीचं आपण संघ जर बघितला तर 40+ भरणा आहे त्यांच्या संघामध्ये. त्यामध्ये स्वप्नील गरत, त्यामध्ये प्रेमित राऊत, रोहन देखील मात्र वयाचे 39 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि त्यामध्ये विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये यतीन राऊत, नैनेश घरत हे असे मात्र मी म्हणेल की युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत त्यांच्या संघामध्ये. आणि सरकार चॅलेंजर मध्ये देखील बरेचसे 40+ खेळाडू आपण बघितलं. रुपेश भाऊ आहेत बेटेगावचे, त्याचबरोबर निरंजन पास्तळचे, निनॉल, त्यानंतर अंकेश, असे बरेच खेळाडू आपण बघू शकतात 40+चे. काल मात्र जर बघायला गेलं तर शिवराय योद्धामध्ये तुषार घरत पाहायला मिळाला 40+चा खेळाडू. प्रीतम घरत म्हणजेच पिंट्या पाहायला मिळाला. दिनेश घरत 40 नाही तर 50+ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर किरण राऊत 50+चा खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण बघू शकतात प्रणय घरत हा देखील 40+चा खेळाडू. असे मात्र कित्येक मात्र चांगले दर्जेदार खेळाडू ज्यांनी कित्येक वर्ष क्रिकेट खेळ आपल्या गावाला मात्र रिप्रेझेंट केलेला आहे असे मात्र चांगले खेळाडू पाहायला मिळतात. प्रेमित मॅन फ्रॉम अक्करपट्टी, राकेश घरत गोलंदाजी मार्कवर, मॅन फ्रॉम पास्तळ यावेळेस तयार. यावेळेस ब्लॉकलचा मारा करण्याचा प्रयत्न, यावेळेस उचललाय चेंडूला. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 23 यावेळेस स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चेंडू वाईड असेल, स्लोवर गतीने टाकण्यात आला होता. टप्पा पडल्यावर जर बघायला गेलं तर वाईट चेंडू येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-24. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय प्रीमितने. इकडे मात्र चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार आणि गुड कॅच. बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र आपण बघू शकतात शाळेतला मुलगा दिसतो आणि यावेळेस चांगली कॅचिंग. षटकार आलाय. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30. यावेळेस मात्र एक धाव. डॉट चेंडू. षटकारानंतर मात्र आपण बघू शकता डॉट चेंडू आलेला आहे. राकेश्वर हल्ला पहिल्या षटकामध्ये 14, आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 16 मोठं षटक पाहायला मिळतंय. राकेश घरत पासळगावचा हा गोलंदाज, युवा गोलंदाज. इकडे मात्र आपली छाप सोडण्याची संधी होती पण तिकडे मात्र संधी चुकवत असताना एक धाव नक्की असेल. यावेळेस चांगला चेंडू आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस रीड केलं मात्र बॅट्समनला आणि चेंडू जो आहे पायात फेकला जातोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपल्यानंतर 31 झालेले आहेत. मग संध्याकाळचं सत्र आहे, जवळजवळ 50-55 लागले तर त्या देखील मोठ्या धावा मानल्या जातात. इथे जर 60+ धावा आल्या तर मात्र चेस करणं थोडं अवघड राहील. यावेळेस आपण बघू शकतात 31 धावा 2 षटकानंतर यावेळेस पाहायला मिळत आहेत. 15.50 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर, तो म्हणजेच
ध्रुवांग आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. बिरवाडी टायगर्स भव्य भव्य आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 30. आणि इथे मात्र मारण्याचा प्रयत्न प्रेमीचा फसलाय आणि डायरेक्ट हिटला परतावा लागला सर रोहनला. परत इकडे सिंगल येत आहे. स्ट्राईक वर येतोय रोहन. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतो 32-32 धावा. लेग कटर गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न तर लॉंग लेग रिजनला परंतु हलक्या हाताने कट केलेला आहे आणि चेंडू जात असला बाउंड्री लाईनच्या पार. एकदा काही मात्र जो खोलवर भाग आहे त्या ठिकाणी जर गेला तर मात्र चेंडू अडवणं अवघड असते आणि 4 धाव पाहायला मिळतात. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36-36. रोहन मात्र दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. मात्र चेंडू चांगल्या रीतीने वाळला जातोय. शेनवॉर्न स्टाईल मात्र इकडे लेग स्पिनचा मारा आहे परंतु टप्पा जी लाईन आहे ती मात्र बदलावी लागेल. नाही तर तयार चांगला चेंडू यावेळेस खोलवर आपण बघू शकतात. सिंगल नक्की असेल आणि स्लो गतीने टाकतोय त्यामुळे मात्र लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय परंतु इकडे मात्र गोलंदाज चतुर दिसतोय. चेंडू जो आहे तो क्रीज मध्ये फेकला जातोय. 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37-37. प्रेमित ऑन स्ट्राईक. आता बंद खूप चांगली बॅटिंग प्रेमितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि इकडे रिव्हर्स येणार होता याचे संकेत होते आणि हे संकेत पाहायला मिळते. रिव्हर्सचा फटका षटकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 43-43 धावा तब्बलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावेकडे वाटचाल बॅटिंग करत असताना तिरुपती बालाजी टीम आपण बघू शकतात आणि अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव वर्सेस टॅलेंट अशी मॅच आपण बघू शकतात. पुन्हा एकदा हा बेल मुझे मार असा चेंडू मात्र दिलाय प्रेमितला आणि प्रेमित या स्ट्रोक साठी नेहमीच तयार असतो. 6 धावा. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 49-49. प्रेमितचा विचार केला तर प्रेमित आता पोहोचतोय तो म्हणजेच 8 चेंडू मध्ये 27 धावेवर खेळतोय प्रेमित. काल देखील शेवटच्या मॅच मध्ये अनुभवी खेळाडू 40+ खेळाडूकडून असाच खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे तुषार गरत. हो यावेळेस स्टंपच्या वरून निघून जातोय. चेंडू आलाय डॉट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16.33च्या सरासरीने 49-49 डीजे. उद्या मात्र ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करा. हरिज्ञा स्ट्रायकर्स आणि बिंदुसार ठीक 8 वाजता रिपोर्टिंग आहे. 8:15 टॉस होईल. 8:30 मॅच ऑन होणार कारण की 10 मॅच उद्या मात्र कोणती हे नाही. 9 मॅच ह्या पूर्ण करायच्या आहेतच हे लक्षात घ्या. तर सर्व टीमला विनंती असेल वेळेवर उपस्थित राहा. पहिली मॅच ठीक 8:30 वाजता ऑन होईल. 8 वाजता रिपोर्टिंग टाइम. दोन्ही टीमचे खेळाडू इकडे उपस्थित पाहिजेत आणि त्यानंतर शिवराय योद्धा पास्तळ आणि त्याचबरोबर चौकार आलाय त्याच्या विरुद्ध प्रयाग 11 दहिसर म्हणजेच एजे रायडर्स. आणि आजच्या दिवसातली मॅच जी राहिली आहे ती सरकार चॅलेंजर बेटेगाव आणि जनता राजा काटाळे ही मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 54. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. गोलंदाज पाहायला मिळते तो म्हणजेच यज्ञेश. 3 चेंडू फेकले. 3 चेंडू बाकी आहेत. आठला रिपोर्टिंग. उद्या मात्र जर कोणताही संघ उशिरा आला तर मात्र पेनल्टी. जर 8:30 मॅच ऑन नाही झाली तर ओव्हर कमी करण्यात येतील हे लक्षात घ्या दोन्ही टीमने.
बिंदुसार आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल हरिद्ना स्ट्रायकर्स नवली. जर उद्या 8ला रिपोर्टिंग इकडे नाही झाली आणि मॅच 8:30ला नाही चालू झाली तर मात्र तुम्हाला कमी ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतील, लक्षात घ्या. पहिली मॅच वेळेवर सुरू झाली तर मात्र सर्व मॅच वेळेवर होत राहतील. त्यामुळे ज्या दोन्ही टीमला विनंती आहे, हरिद्ना स्ट्रायकर्स नवली आणि बिंदुसार बेटेगाव, 8 वाजता आपल्या सर्व खेळाडूंना उपस्थित राहायला सांगा मैदानावर. फटका सजवलाय, सिंगल असेल, स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 55. कीर्तेश इकडे मात्र तंबूमध्ये बसलेला आहे. सध्या तरी त्याची काही गरज लागेल असं वाटत नाही आहे, कारण दोन्ही बॅट्समन कमाल करतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 स्कोरबोर्डला लागलेले आहेत आणि 1 ओव्हर बाकी आहे. बघूया किती धावा मात्र बनवल्या जातील. प्रेमित गुड बॅटिंग करतोय. रोहन मात्र बघायला गेलं तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत, परंतु यावेळेस यज्ञेशसाठी टाळावून जाऊन द्या. खूप चांगली गोलंदाजी, फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या मागच्या ओव्हरमध्ये. गोलंदाज येतोय दुर्वांग. इथे पहिला चेंडू आणि डॉटने सुरुवात. दुर्वांग 55 झालेले आहेत. फटका सजवला ऑन साइडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव आणि दुसऱ्याचा प्रयत्न ॲक्युरेट थ्रो होता, परंतु इकडे 2 धाव पूर्ण. यतीन पाटील मॅन फ्रॉम नवली ॲक्युरेट थ्रो मात्र केला होता. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 57. काल देखील मात्र शेवटच्या मॅच मध्ये देखील अशा धावा पाहायला मिळाल्या आणि आज देखील पहिले बॅटिंग करत असं धावा पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आहे. प्रेमित एक्स्ट्रा कव्हरला मात्र पाठवले चेंडूला बाउंड्री लंपार चौकार. स्कोरबोर्ड 61. थँक्यू डीजे मास्टर. 16 चेंडू मध्ये 38 धावेवर खेळते. 12 आल्या तर पहिली हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळेल, परंतु काय बँग ऑन टार्गेट, कॅन्सर डिलिव्हरी, यॉर्करचा मारा. प्रेमित बॅक टू डगआउट्स. डीजे आणि इथे येतोय आता मात्र आपल्या गावातल्या खेळाडूच्या विरोधात खेळण्यासाठी कीर्तेश यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, ज्या गावाचं नाव इतकं मोठं केलंय कीर्तेश घरतने, आणि बिरवाडी टायगर्सच्या विरुद्धच बिरवाडीचा वंडर बॉय आलेला आहे खेळण्यासाठी. प्रेमितसाठी टाळ्याहून जाऊन द्या. आता मात्र इकडे खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेमित राऊत, कारण की कमालीची बॅटिंग 16 मध्ये 38 बनवल्या. 2 चेंडू आहेत. आता दुर्वांगसाठी मात्र इकडे चॅलेंजिंग असेल. ज्या ज्या खेळाडूने मात्र इतका मोठा खेळ केलेला आहे, बिरवाडी गावाचं नाव मात्र मुंबईपर्यंत पोहोचवलाय, तो समोर आहे. परत इकडे फटका फसलेला. यावेळेस मात्र चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या इकडे चांगलं क्षेत्ररक्षण, खराब चेंडू मिळाला होता, परंतु फटका सजवता आला नाही. दुर्वांग इकडे मात्र वर्चस्व गाजवतोय. कीर्तेश्वर स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. फुलटच चेंडू होता, फुलटच चेंडूला मात्र टोलवता आला नाही आणि शेवटचा चेंडू 62 धावा धावपलकावर. शेवटचे 2 षटक खूप चांगले पाहायला मिळत आहेत. एज लागली इकडे, मात्र चेंडू वळण घेतोय टप्पा पडल्यावर. आता चौकार येईल आणि 66 या स्पर्धेतला आय्याचं आजचा हायेस्ट पूर्ण मात्र बघायला गेलं तर हायेस्ट टोटल तिरुपती बालाजी संघाने बनवलेला आहे. 66-67 धावेचं आव्हान असेल इथे मात्र आपण बघू शकतात. टार्गेट असेल ते म्हणजेच बिरवाडी टायगर्स संघासमोर. लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या. यावेळेस आपण बघू शकतात KPL सीझन 4 डे 2 डीजे.
थँक्यू डीजे मास्टर. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आणि विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्या. प्रॅक्टिस नका करू. तिरुपती बालाजी 67चं टार्गेट आहे. 66 बनवल्या. 38 धावाची तुफानी खेळी केली प्रेमितने. त्याचबरोबर रोहनने देखील मात्र धावा बनवल्या त्या म्हणजेच 15-8 चेंडूमध्ये. आणि बघायला गेलं तर 3 मध्ये 8 स्वप्नील घरत यांनी बनवल्या आणि अशा रीतीने 66 झाले. 67चं टार्गेट असेल. आणि बॅट्समन ओपनिंगला जात असताना यावेळेस हास्य आणि त्याच्या जोडीला यावेळेस पाहायला मिळतोय तो म्हणजेच यज्ञेश, ज्याने मात्र चांगलं षटक हाताळलं. 6 धावेचं. शेवटचे दोन्ही षटक खूप चांगले हाताळले मी म्हणेल. 11 धावा आणि 6 धावा. त्या अगोदर 14, 17, 18 असं मात्र पाहायला मिळालं. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि बघायला गेलं तर इथे एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच तिरुपती बालाजी आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते ती म्हणजेच बिरवाडी टायगर्स. केपीएलचं वर्ष 4थं आहे. चला थोडं स्वप्नील भाऊ थोडा स्पीडअप ठेवा. कीर्तेश येतोय गोलंदाजी मार्कवर आणि 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर सजवलेले आहेत. इथे मात्र यतीन भाऊ चतुर चालाक खेळाडू यावेळेस आपण बघू शकतात. शॉट फाईन लेगला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे गोलंदाज तयार, फलंदाज तयार. 67 बनवायच्या आहेत. शॉर्ट चेंडू, पहिला चेंडू फटका फसला होता आणि थोडा पुढे पडतोय मात्र क्षेत्ररक्षकापेक्षा आणि यतीन चेंडू अडवतोय. आज मात्र रात्री आपल्याला पाहायला मिळते खेळताना अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा धर्मवीर आनंद दिगे साहेब चषक सरावली गावामध्ये आजची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि क्वार्टर फायनल खेळताना DNCC वर्सेस उर्वी 11 बिरवाडी यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थेट लाईव्ह प्रक्षेपण ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र आपण घर बसल्या त्या मॅचचा आनंद घेऊ शकतात. यतीन मी म्हणेल की आसिफ मुच्छालेच्या नंतर यतीन नंतर आसिफ मुच्छाले 2 सिनियर खेळाडू अजूनही खेळत आहेत अंडरम बॉक्स क्रिकेट. 1992 ला सुरुवात केली होती यतीनने अंडरम बॉक्स क्रिकेटची. आज मात्र 2024 आहे आणि 2024 मध्ये देखील तो संघामध्ये खेळतोय. म्हणजे किती डिसिप्लिन, किती चांगला खेळ त्याने दाखवलाय आपल्या माध्यमातून. काय इतक्या वर्ष मला संघामध्ये ॲज अ बॉलर म्हणून ठेवलंय याचं सुंदर उदाहरण म्हणजे यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. आज रात्री खेळताना दिसेल परंतु या स्ट्रोकला बघा, बार बार देखो, 1000 बार देखो, कंपल यावेळेस कॅच जो घेतलाय त्याच्यावर एकदा कॅमेरा आला असेल आणि आपण बघू शकतात प्रेक्षकांमध्ये यावेळेस कॅच घेताना पाहायला मिळतोय. 1 हँडेड कॅच. जेवढा चांगला स्ट्रोक तेवढाच चांगला कॅच. काय कॅमेरावर काय हा बघा, इझिली ये तो मेरे बाये हात का खेळ आहे असं सांगतोय क्षेत्र यावेळेस प्रेक्षक. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण बघू शकतात 8. आज रात्री मात्र ठीक जेवढा कडक स्ट्रोक आणि एज लागलंय. DNCC वर्सेस उर्वी 11 बिरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची मॅच असेल. तब्बल 50,000चं प्रथम पारितोषिक पाहायला मिळते. एक सुंदर आणि दर्जेदार स्पर्धा आतेश दादा राऊत यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजेच ओव्हर झालेले. 1 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या फक्त ना फक्त 9 या कारणाने बोलतोय कारण की 66चं आव्हान आहे. आता रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.50 चाललेला आहे. गोलंदाज विपुल, मॅन फ्रॉम बेटेगाव आणि इकडे काय स्वागत केलंय विपुलचा, उंच गेलाय. यस नो यस, विकेट गॉन. बजाव.
तर 32 वर्ष आज पूर्ण केली आहेत यतीनने अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. एक केक घेऊन जा आज 32 वर्षाचा आणि तो कापा तिथे असं म्हणायला हरकत नाही. कारण की 32 वर्ष निरंतर क्रिकेट खेळणं आणि संघामध्ये जागा बनवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि यतीनदादा राऊतच्या माध्यमातूनच मला पहिल्यांदा कॉमेंट्रीसाठी कुठे आमंत्रित केलं असेल तर बिरवाडीमध्ये. मी पहिल्यांदा बिरवाडीला मात्र सल्यूट करेल आणि यतीनदादाला सल्यूट करेल की त्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली की प्रोफेशनल क्रिकेट आहे आणि आमच्या इथे स्पर्धा आहे, तू कॉमेंट्रीला येणार का. आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि नक्कीच त्यांचं धन्यवाद. त्यानंतर मात्र बऱ्याच ठिकाणी कॉमेंट्रीला आमंत्रित करण्यात आलं, त्याकरता यतीनदादाचं खरोखरच धन्यवाद. बिरवाडी गावाचं धन्यवाद, त्याचबरोबर आयोजकांचा धन्यवाद. रेफर मागितलं इकडे मात्र भीमरसाठी. पहिला चेंडू विपुल इकडे मात्र बघू शकतात पंच आपला निर्णय कळवतील. सध्या तरी पेंडिंग आहे. धीमर नो चेंडू. भीमर असेल आणि इकडे मात्र 2 धावा यावेळेस पाहायला मिळतील. स्कोरबोर्डचा विचार करा, 11 धावा धावपलकावर. आता फ्री हिट असेल, बघूया फ्री हिटवर मोठा हिट येईल का. आलाय मोठा हिट फ्री हिटवर. कमालीचा फटका, चेंडू जाणार सीमा पार, होणार फरार, चौकार. KPL सीझन 2 आणि इथे आपण बघू सीझन 4 आणि इथे आपण बघू शकतात की दुसरा दिवस आणि शेवटची मॅच कट केलंय, फिरवलंय, चकवलंय, डॉट चेंडू आलाय. विपुल वयाच्या 40 नंतर मात्र ओव्हरम मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमालीचा हा गोलंदाज बेटेगावचा आपण बघू शकता. सध्या ते बिरवाडीचे अपकमिंग युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. ऋषी झाला, त्याबरोबर आता हा आउट होणारा बॅट्समन तो म्हणजेच यज्ञेश झाला. मी म्हणेल की युवा आहेत अजून, मात्र ही क्रिकेटची त्यांची सुरुवात आहे. अजून मोठा क्रिकेट खेळायचा आहे त्यांना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय. इकडे मास्टर. हा मात्र जर बघायला गेलं तर KPLच्या माध्यमातून जे युवा खेळाडू आहेत त्या युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला जातो. इथे मात्र तुम्ही चांगला प्रदर्शन करा, आपल्या गावचा जो संघ आहे त्या संघामध्ये खेळण्याची संधी देखील मिळेल. आणि इथे मात्र काही खरोखरच खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. कट केलेला आहे. इकडे मात्र चेंडूला डीप मध्ये जात असताना 67 धावेचं आव्हान आणि इकडे मात्र 67 धावेचं आव्हान जर बघायला गेलं तर थोडं मोठं आव्हान पाहायला मिळते. धावा झाल्या 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 51 पाहिजे जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये सरासरी वाढून 17 वर गेलेली आहे. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट 17चा, कारण रन रेट 13.20चा. गोलंदाज कोण येईल बघूया. तात्पुरत्या देऊया संधी डीजेला. या डीजे. तर ॲक्च्युली काय झालं माहिती आहे की तिरुपती बालाजीने डायरेक्ट आउट ऑफ कंट्रीचा प्लेयर आणला आहे आणि त्यामुळे थोडा प्रेशर समोरच्या टीमवर आलाय. डायरेक्ट इथून तिथून नाही, जी 6 वेळा डिपेंडिंग चॅम्पियन आहे, 6 वेळा ज्यांनी वर्ल्ड कप उचलला त्या देशातून तो आलाय. म्हणजेच क्रिकेट ज्यांनी घडवलंय तसं म्हणायला हरकत नाही. ऑस्ट्रेलिया रिटर्न ऑस्ट्रेलियातून इथे आलेला आहे खेळण्यासाठी. तोच गोलंदाजी मार्कवर आलेला आहे गोलंदाज, तो म्हणजेच अमय घरत, नवली गावाचा खेळाडू. खास या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियावरून मात्र इथे खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्याचा विकेट येता येता राहिला
आलाय षटकार 6 धावा स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. मेन्स आणि वुमन्स ह्या दोघांचा जर ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार केला तर इंटरनॅशनलमध्ये जवळजवळ 26 ते 28 कप त्यांनी जिंकलेले आहेत. इतका दबदबा आहे त्यांचा क्रिकेटमध्ये. वुमन्सने देखील मात्र जवळजवळ 6 ते 7 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत आणि ऑस्ट्रेलिया मेन्सने देखील 6 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. इन चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्यामध्ये मोजली जाईल, T20 वर्ल्ड कप मोजला जाईल. असे करून मात्र जवळजवळ 25-26 ट्रॉफ्या त्यांनी ICC जिंकल्यात आणि तिथूच त्याच देशामधून मात्र खास ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे मात्र हा खेळाडू आलेला आहे. तो म्हणजेच अमय घरत, मॅन फ्रॉम नवली. हा क्रिकेटचा क्रेज आहे, हा टेनिस बॉलचा क्रेज आहे. 120 ग्रॅमच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावलंय. दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून दुबईपर्यंत, 7 समुद्र पार हा खेळ मात्र खेळला जातो. पसंती खूप मोठ्या प्रमाणात. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, इकडे चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार यावेळेस 6 धावा. गुड क्रिकेट, गुड बॅटिंग मात्र होत असताना स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. इथे मात्र ऋषी आपल्याला पाहायला मिळतो हात खोलताना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 29. ऋषी याचा एक फटका मला आठवतोय जो जितमच्या विरुद्ध त्याने खेळला होता. त्या षटकाराने मात्र मॅच जिंकली होती बिरवाडी टायगर्सने. वर्ष दुसरा होता आणि त्यानंतर मात्र चॅम्पियन्स देखील झाला होता बिरवाडी टायगर्स. ती महत्त्वपूर्ण षटकार मात्र ठरली, त्या मॅचची महत्त्वपूर्ण इनिंग ठरली. तीस धावा धावफलकावर आहे. चेंडू 14 आणि धावा बनवायच्या 37. चांगले लढत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावा चांगल्या जमा केल्या आहेत. इकडे मात्र मिस टाइम आहे. कॅच होईल का? दुसऱ्या अटेम्प्टला कॅच, विकेट. स्वप्नील घरत कोणती चुकी करणार नाही. डीजे थँक्यू 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 डीजे मास्टर. मात्र यावेळेस चांगले लढले आहेत बिरवाडीची टायगर्स. मी म्हणेल की धरम नवीन बॅट्स मैदानाच्या आतमध्ये येतोय कारण की 30 धावा बनवल्यात. इथे मात्र सांगतायत 50-55 या मात्र चेसेबल होता. ह्या देखील बनवू शकतात. 13 मध्ये 37 6 षटकार. मात्र इकडे 5 षटकार लगावू शकतील अशी कुवत आहे, क्षमता आहे. आणि अमय यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस काय कमालीचा फटका, उंच परंतु लांब नाही. कॅच करणार लॉंगाचा क्षेत्ररक्षक श्रेयस, विकेट. डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना पद्म हा बॅट्समन येतोय. आणि आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न कीर्तेश समोर आहे आणि यावेळेस कीर्तेश हल्ला करण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू येतोय. चेंडू 11 धावा बनवायच्या 37 अजूनही मात्र बनवू शकतील, यात काही वाद नाही. 5 षटकार मात्र इथे येऊ शकतील 11 मध्ये. फटका सजवला आहे ऋषीचा, मात्र इकडे फटका मिस टाइम आहे. चांगला प्रयत्न केला होता. एक धाव तर नक्की असेल. सार्थक एकाच टायमाला बिरवाडी गावाचे बरेचसे खेळाडू आपण बघू शकतात पाहायला मिळतात. 3 खेळाडू पाहायला मिळतात गोलंदाजी करताना. यावेळेस कीर्तेश बॅटिंग करताना ऋषी आणि फिल्डिंग करताना सार्थक. त्याचबरोबर नो स्ट्राईकला देखील बिरवाडीचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते पद्म यावेळेस स्ट्राईकवर येतोय. आणि सर्वात सिनियर आणि लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करत असताना बिरवाडी गावचा ब्रँड यतीन राऊत आपण बघू शकतात. एक धाव असेल. धावसंख्येमध्ये 1 ने
वाढ होईल धावसंख्या 32. चांगली गोलंदाजी, फटका इकडे चांगला आहे. हा इथे मात्र धावा मिळतील. वन बाउंड सीमारेषा पार चौकार. कीर्तेश्वर हल्ला, इथे मात्र 4 धावा आहेत डीजे. थँक्यू डीजे मास्टर. चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36, 4 विकेटच्या नुकसानामध्ये. आता चांगला चेंडू, इकडे मात्र बॅकअप पाहायला मिळते. स्टंपच्या वरून निघून जातो. एक धाव बसेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. बायच्या रूपात ही धाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 37, 30 ची गरज 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू 30 धावा. कोण जिंकणार कोण हरणार. चांगला चेंडू आहे. सिंगल तरी नक्की असेल, परंतु नाही धरण घेतली. ऋषीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. बघूया ऋषी 5 षटकार इकडे लगावेल का. 1 ओव्हर 30 ची गरज, 5 षटकारांची गरज. डीजे थँक्यू. थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाजीसाठी स्वप्नील घरत, मॅन फ्रॉम बर्नाळी. एबेस गोलंदाजी मार्कवर. 1 ओव्हर आणि 30 धावेची गरज. फक्त 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील, कारण की 30 धावेची गरज आहे. शेवटचा षटक आणि इकडे फटका सजवलाय. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आणि आता मात्र 5 मध्ये 29 धावेची गरज आहे. स्ट्राईक पर पद्म. बघूया 5 तर नाही, परंतु एखाद तरी षटकार येईल का इकडे पद्मच्या बॅट मधून. एका ओव्हरीमध्ये बनलेल्या आहेत 30+ धावा देखील बनल्यात, परंतु इथे बनल्या जातील का. फटका सजवलाय सरळ बॅटीने, थोडा कमकुवत आहे. आणि हा फटका आणि हा चेंडू मात्र सुनिश्चित करतो इकडे विजय तिरुपती बालाजी. आता मात्र औपचारिकता मॅच मध्ये 28 पाहिजे 4 मध्ये. 4 चेंडू 28 धावा. ऋषी ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र चेंडू सजवता आला नाही. फुलटस देखील मिळाला होता, मात्र इकडे आलाय डॉट. उंगली को टेढ़ा किया था बल्लेबाज ने यहाँ पे. शेवटचे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 3. आणि इकडे मात्र नक्कीच मॅच विजयी होणार तिरुपती बालाजी. 3रा विजय सलग मिळवतील. पहिली मॅच गमावल्यानंतर मात्र इकडे चांगला कमबॅक केलाय. सलग हा 3रा विजय असेल. डॉट आलाय चेंडू. 1 धाव. मात्र इकडे स्ट्राईक वर येतोय पद्म. आता 2 चेंडू शेवटचे. बघूया 2 चेंडू पद्म खेळणार आणि बघूया मोठा हिट येईल का. एकदा आलाय मोठा हिट, परंतु रोहनच्या हातामध्ये चेंडू जातोय. कॅच आउट. डीजे शेवटची मॅच मात्र आजची बाकी राहिलेली आहे. उद्या ठीक 8 वाजता बिंदुसार बेटेगाव आणि त्यांच्या विरुद्ध हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली ही मॅच खेळली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे 8 वाजता इकडे उपस्थित राहायचं आहे. आणि 8:15 ला टॉस होईल. इकडे मात्र मॅच विन होत असताना आपण बघू शकता तिरुपती बालाजी. अभिनंदन कीर्तेशन टीम. इथे आपण बघू शकता मॅच सहजरित्या विन केली आहे. आजचा दिवस इकडे समाप्त होत आहे. आजच्या दिवसाचा खेळ इथे समाप्त होतो. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. यावेळेस मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रेमित राऊत यांनी यायचं आहे, ज्याच्या बॅट मधून धावा आल्या त्या म्हणजेच 38. आणि आपण देऊया त्याला सामनावीरचा पुरस्कार. प्रेमित राऊत या. यस
अभिजित गरत मॅन फ्रॉम बेटेगाव बेटेगावचा हा मात्र खेळाडू